आज गरम गरम सूप बनवणार आहोत. त्यासाठी कॉर्न घेतलेले आहे, मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे मिक्सरमधून. त्यानंतर साधारणतः 1.5 ग्लास पाणी घ्यायचं. दीड ग्लास पाणी घेतल्यानंतर ते उकळत ठेवायचं. गॅसवर मस्तपैकी उकळायचं, त्याला उकळू द्यायचं चांगलं पाणी चांगलं उकळल्यानंतर त्याच्यामध्ये मिक्सरमधून काढलेला कॉर्न जो आहे तो टाकायचा आहे. गरम पाण्यात टाकल्यानंतर चांगला उकळू द्यायचं. चांगला उकळेल त्याच्यामध्ये. इतर साहित्य गाजर, कांद्याचे पात, बीन्सच्या शेंगा. आता कांद्याचे पात एकदम बारीक कापायचे आहे. कांद्याचे पात जेवढी कोवळे असेल तेवढे सूप जे आहे ते त्याला चांगली टेस्ट येते. गाजर त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत. बारीक बारीक त्याचे पण छान असे तुकडे करून घ्यायचे. आता उकळत ठेवलेलं आहे. त्यानंतर बीन्सच्या शेंगा बारीक बारीक करायचे आहेत, बारीक कापायचे आहेत. चांगल्या सूपसाठी बारीक कापलेले फायदेशीर ठरणार आहे. पाऊस पडत आहे आणि या पावसामध्ये सूप प्यायला मस्तच मजा येणार आहे. छान असं सूप तयार होणार आहे. 2 मिरची घ्यायच्या आणि त्या मिरची बारीक कापायच्या. 2च घ्यायच्या, नाहीतर जास्त तिखट होईल मग सूप. ज्यांना जास्त तिखट सहन होत नाही त्यांनी 1च मिरची घ्या. मिरची टाकले. मिरची टाकल्यानंतर चांगलं उकळू द्यायचं आहे. आता गाजर टाकायचं आहे. त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करायचं आहे. गाजर त्याच्यामध्ये शिजू द्यायचं आहे. मीठ टाकलं आता साधारणतः अर्धा चमचा. छोटा चमचा वापरायचा मीठ टाकण्यासाठी, म्हणजे मीठ पण जास्त पडत नाही. आणि हळद टाकले अर्धा चमचा. हळदीचा चमचा पण छोटाच वापरायचा. आता कॉर्न टाकला अजून. सुरुवातीला मिक्सरमधून काढलेला कॉर्न होता. आता बीन्सच्या शेंगा टाकल्या. चांगल्या मस्त शिजू द्यायच्या. छानपैकी चांगलं शिजू द्यायचं. ते चेक करायचं अधूनमधून किती प्रमाणात शिजलेलं आहे ते. आणि शेवटी कांद्याचे पात टाकायचे आहे. कांद्याचे पात टाकल्यानंतर पुन्हा चांगलं छानपैकी शिजू द्यायचं आहे. 5-7 मिनिट शिजू द्या चांगलं. साधारणतः 7 मिनिट शिजू द्या.